नांदेडचे खासदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंत चव्हाण यांचं आज दीर्घ आजारानं निधन झालं. हैदराबादमध्ये उपचारादरम्यान 72व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या काही दिवसांपासून खासदार वसंत चव्हाण यांना श्वास घेण्याचा त्रास सुरू होता. सुरुवातीला नांदेडमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र प्रकृती खालावल्यानं पुढील उपचारासाठी हैदराबादच्या किम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचार सुरू असतानाच सकाळी 5:30 वाजता वसंत चव्हाण यांनी अखेरचा श्वास घेतला. ...2024च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून वसंत चव्हाण रिंगणात उतरले होते. काँग्रेससह महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन अशक्य वाटणारी लढाई वसंत चव्हाणांनी लढली. अशोक चव्हाणांच्या पाठिंब्यामुळे भाजप नांदेडची जागा सहज जिंकेल अशी चर्चा होती. मात्र मतदारांनी वसंत चव्हाणांना खासदार करत मातब्बर असणाऱ्या प्रताप पाटील चिखलीकरांचा पराभव केला. एक प्रकारे अशोक चव्हाणांसारखा दिग्गज नेता जाऊनही जिल्ह्यातील काँग्रेस संपली नसल्याचा संदेशच वसंत चव्हाणांनी दिला होता. तब्बल 59,442 मतांनी चव्हाणांनी चिखलीकरांवर मात केली. वसंतराव चव्हाण यांना 5,28,894 तर चिखलीकरांना 4,69,452 मतं मिळाली होती. वसंत चव्हाण यांची कारकीर्द गाव पातळीवरून सुरू झाली. सरपंच ते आमदार आणि खासदार असा त्यांच्या यशाचा चढता आलेख राहिलाय. ...1978 साली नायगावचे सरपंच झाले. 2002 साली जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून गेले. 2009 साली नायगावमधून विधानसभेत पोहोचले. तब्बल 16 वर्ष विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात काम करण्याचा वसंत चव्हाणांना अनुभव होता. तर 2024 मध्ये नांदेड लोकसभा जिंकत दिल्ली गाठली. याशिवाय एज्युकेशन सोसायटी संस्थेच्या माध्यमातून वसंत चव्हाणांनी शैक्षणिक क्षेत्रातही भरीव काम केलं. वसंतराव चव्हाण प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला डायलिसिस करत असत. पण नांदेडमध्ये खासदार म्हणून आणि विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या काँग्रेसच्या बैठकांच्या सत्रामुळे नियमित आरोग्य चाचण्या करणं जमलं नव्हतं. त्यामुळे वेळीच तपासणी न केल्यानं चव्हाणांची तब्येत बिघडल्याची माहिती आहे. मात्र त्यानंतरही नांदेडमध्ये नुकत्याच झालेल्या काँग्रेसच्या विभागीय बैठकीत त्यांचा वेगळाच उत्साह दिसून आला होता. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्येही कठीण काळात खासदार निवडून आल्याचा आनंद होता. मात्र हा उत्साह आणि आनंद फार काळ टिकला नाही. आज पहाटेच खासदार वसंत चव्हाणांच्या मृत्यूची बातमी येऊन धडकली. वसंतराव चव्हाणांच्या जाण्यानं काँग्रेसनं अनुभवी आणि निष्ठावान नेता गमावलाय, तर नांदेडच्या जनतेनं आपला हक्काचा खासदार. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.